मग ते बोलायला लागले, हे आमचा जागा आहे, आम्ही कब्जा करून घेतलाय, आम्हीच राहणार. हा जो रवींद्र यादव आहे, जो मुजोरी करतोय, जो दादागिरी करतोय, दवाखान्याहून दादागिरी करतोय, हे बरोबर आहे का? एवढी हिंमत येते कुठून? त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांना रिक्वेस्ट केली, एनसी केली, तरी सुद्धा पोलीस सरळ बोलतात की आम्ही तिथे मदत करायला येऊ शकत नाही, आम्ही त्या गोष्टीमध्ये येणार नाही. डॉक्टरी पेशातल्या महिलेशी जर हा प्रकार होतो तर सर्वसामान्यांना पोलीस काय न्याय मिळवून देत असतील? नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहता इंडिया तुमको स्टार भी नाईन, पूछेंगे आवाज तो बताना. जनतेचा. यहाँ का आज आपण स्थानिक आलेलो नागरिक. आहोत मोतीलाल नगर ठीक है, रोड बात कर नंबर लो. 4 वरती. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे आशापुरा किराणा स्टोर आहे. एक्झॅक्ट त्याच्या बाजूला तुम्ही बघा मीरा क्लिनिक आहे. आणि मीरा क्लिनिक जे चालवतात त्या मॅडम आहेत डॉक्टर सुवर्णा मॅडम आहेत, त्या ह्या क्लिनिक चालवतात, या मॅडम आहेत त्या. आणि ह्यांच्या या ठिकाणी जे जिथे क्लिनिक चालवतात त्या ठिकाणी खूप अशा समस्या आहेत. त्यासाठी आपण त्यांच्या समस्यांचं निवारण करून देण्यासाठी आणि त्या समस्या काय आहे ते प्रशासनापर्यंत नेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर आज त्यांच्याशी आपण बोलूया. आपल्याबरोबर डॉक्टर सुवर्णा मॅडम आहे. सुवर्णा मॅडम, काय विषय आहे, काय प्रॉब्लेम आहे? नमस्कार, मी डॉक्टर सुवर्णा. आता मला इथे हे माझं स्वतःचा दवाखाना आहे, मीरा क्लिनिक. आणि इथे मला येऊन 1 महिना झालाय. आता हल्ली मी स्वतःचा हे दवाखाना बनवून इथे चालू केले दवाखाना. आणि माझा गाडी पण आहे. गाडी इथेच पुढे मी पार्किंगला लावत होती. आणि तिकडचा आजूबाजूवाले रिक्षावाले आणि टेम्पोवाले ते शूटिंग लाईनमध्ये काम करतात आणि ते दोघे पण भाड्याने राहतात. आणि ते लोक मला दवाखान्यात पेशंटला बघताना अधून मधून येऊन 11 वाजता, कधी 12 वाजता, कधी रात्री 8 वाजता, कधी 9 वाजता येऊन बोलतात की मॅडम गाडी काढा, तुम्हाला बोलले नाही इथे ठेवायचं नाही, कशाला ठेवले तुम्ही, गाडी काढा, आम्हाला काही कामधंदा नाही का तुम्हाला नेहमी येऊन बोलायला? असं ओरडून जोराने मला बोलायला लागलं. मला एकदम धक्का बसला. मी बोलले असं कसं बोलता हे लोक? हे पण ठेवू शकते, पब्लिक प्लेस आहे, मी पण ठेवू शकते, असं कसं वागतात? मग मी जाऊन त्यांना समजावू लागले की असं का बोलता तुम्ही, तुम्ही पण लावा, मी पण लावते, मोठा जागा आहे, पुढे तुम्ही लावा. आणि इकडे काय मोठा आयरनचा काय ढिगारा वाटतात, ते काय मला माहिती नाही, ते उचलून तिथे तुम्ही लावा, नंतर मी लावते, असं आपण सर्व लावू शकता, असं लावूया. तुम्ही असं का मला नेहमी नेहमी येऊन दवाखान्यात मी पेशंटला इंजेक्शन देताना बोलतात, पेशंट बरोबर बोलताना येऊन तुम्ही असं ओरडून बोलतात, असं का तुम्ही वागतात? काय झालं म्हणून, काय चुकी केलं? आम्ही तर डॉक्टर आहे आणि माझा स्वतःच आहे. मग ते बोलायला लागले, आमचं पण स्वतःच आहे, आम्ही खूप वर्षापासून राहतात, हे आमचा जागा आहे, आम्ही कब्जा करून घेतलाय, आम्हीच राहणार, तुम्ही नाही ठेवायचा. मग तुम्ही त्यानंतर पोलीस प्रशासनाला तुम्ही लेटर दिलेलं आहे पोलिसांना? हा, मी नंतर लेटर दिले, आपल्या BMC मध्ये दिले आणि पोलीस स्टेशनला आपल्या तीनडोंगरीला तिथे पण दिले. आणि तिथे पोलीस ऑफिसर अधिकारीला मी सांगितलं आणि ते लोक NC घेतला. पण आतापर्यंत काय माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही आणि मी आतापर्यंत त्रासमध्येच आहे. जेव्हा तुम्ही तुमचा NC घेतला पोलिसांनी, त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला तुमच्या समोर बोलवलं का? त्याला समज दिली का? नाही नाही, काय नाही बोलवले, कोण आला नाही. त्यांना मीच डॉक्टर आहे म्हणून समजदारीने त्याला मी बोलायला लागले की बाबा असं ठेवू नको, असं करू नको. आणि मग 10 दिवस 15 दिवस झाले की तो मला धमकी दिला. मग काय धमकी दिली? बोलला की इकडे इधर ना गाडी नाही दिखना चाहिए तुम्हारा. आणि तू तू म्हणून बोलत होता, असं वागायचं डॉक्टर बरोबर, एक रेस्पेक्ट नाही, एक महिला म्हणून. त्याचं नाव रवींद्र यादव म्हणून आहे. त्याचा नंबर आणि नाव दिले तिकडे. तुम्हाला दमदाटी करतो का? तोच करतो. रिक्षावाला पण करत होता, पण आता रिक्षावाल्याला बोलले तेव्हापासून रिक्षावाला नाही ठेवला. पण रिक्षावाला सांगत होता की मला इकडे सर्व बोलत होते की डॉक्टर मॅडमला गाडी ठेवायला द्यायचं नाही, असं त्याच्या तोंडाने निघाले. आजूबाजूचे लोक पण. आणि मी असं त्याला समजवताना आजूबाजूचे ते समोरचं आणि बाजूचं सर्व लोक आले आणि ते लोक बोलले असं कसं तुम्ही करतोय, डॉक्टर आहे, त्यांचा दवाखाना आहे, ते एमर्जन्सीसाठी गाडी घेऊन इथे तिथे जाणार आहे पेशंटला बघायला आणि त्यांच्या सुविधासाठी गाडी तर इथे ठेवायला जागा पाहिजे. तू कसं का ठेवतो? तू ठेवलं तर ते पण ठेवायला पाहिजे, असं कसं तू साईडला कर, त्यांचा असू दे, असं म्हणून मला इकडचा स्थानिक नागरिक बोलले होते मला माझ्या साईडने. आपल्या बरोबर महेंद्रभाई आहे, बाजूच्या दुकानामध्ये त्यांचं स्वतःचं दुकान है। क्या होता है यहाँ पे, क्या परेशानी देते? अरे परेशानी ये है कि मैडम का ये खुद का है अपना, तो पार्किंग के लिए तो मैडम का सामने लगाएगा ना। हाँ, तो आजू बाजू वाला वही परेशान कर रहा है कि इधर नहीं लगाने का, मैडम का खुद का तो इधर ही लगाएगा ना। बराबर। और किधर पार्किंग है ही नहीं था आजू बाजू। बार बार मैडम को आके परेशान। हाँ, वही बार बार परेशान करते हैं।
तसं पाहिलं तर या मॅडमचं स्वतःचा रूम आहे. ते रवींद्र ते चुकीच्या पद्धतीने वागत आहे त्यांच्यासोबत, त्यांच्यावर अन्याय करत आहे, ते त्यांना धमकी देत आहे. कारण की हा रूम यांचा स्वतः, त्यांच्यामुळे त्यांना ती जागा भेटलीच पाहिजे. हा तेच तसं पण जागा कोणाची नाही, रोडची आहे. पण असं कोणाला दमदाटी करणं ते एकदम चुकीचं आहे, आणि ते पण डॉक्टरी पेशाच्या व्यक्तीला करणं ते एकदम चुकीचं आहे. चुकीचं आहे. ते पण महिला डॉक्टर आहेत, महिला डॉक्टर आहे. असं वागणं एकदम चुकीचं आहे. ठीक आहे. ये परेशानी इसलिए है कि वो गाड़ी लगा रहे हैं उधर, हाँ, तो इसीलिए वो परेशानी कर रहे हैं। मगर परेशानी की कोई बात ही नहीं, जगह उनकी भी नहीं है, हाँ, वो गवर्नमेंट की जगह है, रोड किसी का बाप का नहीं है। रोड पे कोई भी कब्जा लगा मगर वो सकता है। धमका रहा है, मैडम का कहना है कि- मैडम को धमका नहीं सकता, धमका के कोई फायदा नहीं है। वो जगह उसने खरीदा नहीं है, वो भाड़े पे ये बाजू रहता है, वो बाजू की जगह, वो बाजू की, वो जगह उनकी नहीं है, वो दूसरी सोसाइटी है, ये दूसरी सोसाइटी है। और जो रोड है वो रोड सबका रहता है, तो दादागिरी नहीं चलेगी। डॉक्टर के साथ में नहीं कर सकते, मगर वो उनको भी खड़ा करने देना चाहिए। जब अपना एक टेम्पो खड़ा किया, एक उनकी गाड़ी खड़ा करना, तो वही, हाँ, एक तुम रखो, एक मैं रखो। तुम अपना हटा दो, ऐसे धमकी दिया मुझे। नहीं, ऐसा नहीं हो सकता है कि एक ही गाड़ी उनकी रहेगी, एक गाड़ी तुमकी, हाँ। डॉक्टर की रहेगी। डॉक्टर सबका पेशेंट का चेक करता है, तो वो सबको चेक करता है। तो बराबर, डॉक्टर के ऊपर ही है, सब कुछ हुआ तो नजदीक रहेगा तो शॉर्टकट में काम हो जाएगा, बराबर, और दूर रहेगा तो दूर जाना पड़ेगा, गाड़ी भी नहीं मिलेगी तो क्या करेगी। सही बात. डॉक्टर के लिए तो करना ही पड़ता है ना। मॅडमांना त्रास देतात ते त्यांची गाडी पार्क करून देत नाही, सारखे येतात, 2-3 वेळा येऊन त्यांच्याशी भांडण करून गेले ते. तुम्ही बघितलं की डॉक्टरी पेशामधली व्यक्ती आहे, साहजिकच डॉक्टर असणार तर ठिकठिकाणी जावं लागतं, ठिकठिकाणी पेशंटला बघायला जायला लागतं, इमर्जन्सी असते, त्यामुळे गाडी त्यांना बरोबर ठेवायला लागते. आज जो रस्ता आहे रोड नंबर 4 मोतीलाल नगर 1चा, हा रस्ता सर्वांसाठी आहे. तिथे कोणीही गाडी लावू शकतं, कोणत्याही रस्त्यावरती कोणीही गाडी लावू शकतं, कुणाची जागा स्वतःची आहे नाही. पण तो जो व्यक्ती आहे रवींद्र यादव, रवींद्र यादव टेम्पोवाला. टेम्पोवाला आहे, त्याची मुजोरी एवढी वाढली आहे की तो डॉक्टरी पेशाच्या व्यक्तीला येऊन इथे दवाखान्यामध्ये येऊन दम भरतो की तुम्ही गाडी, आणि तूच्या भाषेमध्ये बोलतो, आणि गाडी लावण्यापासून त्यांना मज्जाव करतो, त्यांना बोलतो तुमची गाडी काढा. म्हणजे एवढी हिंमत येते कुठून? एखाद्या महिलाशी कसं बोलायचं हे यांना कळत नाही का? आणि एवढं सगळं होऊन सुद्धा पोलीस प्रशासनामध्ये त्यांनी रीतसर लेखी अर्ज दिलेला आहे, BMCला अर्ज दिलेला आहे, पोलिसांकडे NC केली असून सुद्धा पोलिसांचं काम आहे की जर पोलिसांकडे एखादी महिला तक्रार करते तर कमीत कमी पोलिसांनी त्याची शहानिशा करणं गरजेचं आहे, समोरच्या व्यक्तीला समोर बोलवून समोरासमोर करणं गरजेचं आहे. पण तोही प्रकार या ठिकाणी झालेला दिसत नाही. म्हणजे पोलिसांना मी रिक्वेस्ट केले की बघा मला इथे त्रास आहे गाडी ठेवायला, आणि मी दवाखान्यात बसायचं की हेच काम करत गाडी घेऊन फिरत राहायचा असं बोललं तर ते लोक बोलतात आम्ही नाही येणार मॅडम, आम्ही नाही मदत करू शकता. बघा, मॅडमचं म्हणणं आहे की पोलिसांना रिक्वेस्ट केली, NC केली, तरी सुद्धा पोलीस सरळ बोलतात की आम्ही तिथे मदत करायला येऊ शकत नाही, आम्ही त्या गोष्टीमध्ये येणार नाही. मग जर अशा प्रकारचे प्रकार घडत असतील, जर महिलांशी जर अशा प्रकारे वागलं जात असेल, तर मग पोलीस जर त्यामध्ये मध्यस्थी करणार नसतील, मग मध्यस्थी कोण करणार? हा आता एक प्रश्न निर्माण झाला आहे. आणि डॉक्टरी पेशातल्या महिलेशी जर हा प्रकार होतो तर सर्वसामान्यांना पोलीस काय न्याय मिळवून देत असतील? हा एक प्रश्न जो आहे तो गोरेगाव पोलीस ठाण्याला आमचा प्रश्न आहे की तुम्ही डॉक्टरीच्या पेशाच्या सुवर्णताई आहेत, त्यांना तुम्ही न्याय मिळवून देण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना बोलता आम्ही तुमची मदत करू शकत नाही. हा काय प्रकार आहे? त्याचा न्याय निवाडा, त्याच्याबद्दल आम्ही पोलीस प्रशासनाशी संपर्क करून ह्या गोष्टी करणारच आहोत. पण ही गोष्ट योग्य आहे का? हे जे घडतंय ते योग्य आहे का? हा जो रवींद्र यादव आहे, जो मुजोरी करतोय, जो दादागिरी करतोय, दवाखान्याहून दादागिरी करतोय, हे बरोबर आहे का? हे तुम्ही आम्हाला सांगा. यावर काय कारवाई झाली पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगा. याचा पाठपुरावा आम्ही नक्कीच करणार आहोत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त शेअर ह्याच्यासाठी करा की एक महिला डॉक्टर आहेत, त्यांच्याबरोबर एक पुरुष दवाखान्यात येऊन जो दादागिरी करतो तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सुवर्णाताईंना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्या संबंधित असेल BMC असेल, पोलीस प्रशासन असेल, ट्रॅफिक कंट्रोल असेल, त्यांना हा प्रश्न आमच्याकडून आहे की तुम्ही कारवाई करणार नसाल तर आम्ही त्यामागे पाठपुरावा करणार आणि तुमच्यावरती कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.